आता नाशिक रोडमध्ये घर घेणे झाले अधिक सोपे। लॅम्ब रोड महाराजा बस स्टॉपच्या मागे HB कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत। अत्यंत वाजवी दरात 2 BHK व 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध। व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध। उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह। बुकिंगसाठी आजच संपर्क करा 9850508581 किंवा 8855097143। आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे मानवी जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी नाशिक रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बस डेपो परिसरात नायलॉन मांजा विक्रीसाठी एक संशयित येणार असल्याची माहिती मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून चंद्रेश गोविंद पाटील वय 37 राहणार मराठा कॉलनी सिन्नर फाटा नाशिक रोड यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून सुमारे 5000 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 10 रोल जप्त करण्यात आले। सदर आरोपी विरोधात BNS कलम व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंध असलेल्या नायलॉन मांजावर पोलिसांची देखील बारकाईने नजर आहे। तसेच पालकांना देखील आपल्या पाल्यांवर लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे। मानवी जीवितास तसेच प्राणी पशुपक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे। आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत। काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहेत। त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय CP साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत। आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये। जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुवर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वाराप्रमाणे आम्ही 10 नायलॉन रीड पकडून संबंधित इसमावर BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे कारवाई केलेली आहे। माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा, त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका। जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।